चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला एक क्वेश्चन पाहूया जो की 4 मार्कासाठी विचारते. बहुत ही प्यारा क्वेश्चन आहे, ऐका. ठीक आहे. काय म्हणता पहिले क्वेश्चनले समजा. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल, ट्रूथ टेबलचा वापर कराच नका म्हणते. ठीक आहे. तर पहा लक्षात घ्या, ट्रूथ टेबलचा वापर करा नका म्हणता. ठीक आहे. पहिला वाचून घ्यायचं चांगलं बोर्डात आल्यानंतर क्वेश्चन. ठीक आहे. नाहीतर तुम्ही आपलं सुरू कराल भाषण या विदाउटले विसरून जा युजिंग ट्रूथ टेबल आणि आपली भाषणबाजी चालू कराल TTTF. ठीक आहे. मग अंडा मार्क देते तुम्हाला. ठीक आहे. म्हटलं ना. ओके. पहिले वाचा. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द्या. ठीक आहे. ट्रूथ टेबलचा वापर करा नका तर तुम्ही प्रूफ करून दाखवा की P and Q आर नॉट P and Q आर P and नॉट Q इज इक्वल टू इक्विव्हॅलंट PRQ. आता सर ट्रूथ टेबलचा वापर नाही करायचा गोष्ट बरोबर आहे, मग करायचं का नेमका. ठीक आहे. तर ट्रूथ टेबलचा वापर नाही करायचा म्हणजे समजून जायचं. असं जर म्हटलं विदाउट युजिंग ट्रूथ टेबल तर समजून जायचं की आपल्याला पुरे ला लावायचे. ठीक आहे. म्हणजे पुरा ला काम आहे. ठीक आहे. जेवढे काही ला आहेत ना ते लावायचे, पण इथं जे यूज होते तेच ला लावायचे. ठीक आहे. घरचे ला लावायचे नाही. ठीक आहे. तर काय म्हणता LHS आपण पहिले घेऊन टाकू. LHS प्रूफ करा ना. LHS घ्या. काय होईल पहा. P and Q आर नॉट P and Q आर एक मिनिट आर. ठीक आहे. आर P and नॉट Q. बहुत ही बढिया. LHS घेतलं. ठीक आहे. आता पहिला पॉइंट समजा लॉजिक लावा. ठीक आहे की सर नॉट Q आणि नॉट Q हे तर कॉमन दिसतात. पहा मी एवढाच भाग चेक केलो की मेरी कधीच दोस्त एवढ्या भाग आहे. ठीक आहे. नॉट Q आणि नॉट Q सारखा दिसतात. एक काम करता नॉट Q ला बाहेर काढलो. ठीक आहे. कुठून इथून. ठीक आहे. तर मग अंदर खाने का राहिला पहा. पहिले एक इक्विव्हॅलंट लिहून टाका. ठीक आहे. इथपर्यंत अंदर खाने का राहिला पहा. नॉट Q बाहेर निघाला तर P आर ध्यान से देखो P आर नॉट P. ठीक आहे. पहा नॉट Q बाहेर निघाला. आता पहा आर मध्ये P and नॉट Q जो का तो कोणसा ला याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह ला. कोणसा ला डिस्ट्रीब्युटिव्ह ला. आता मतलब असा आहे की डिस्ट्रीब्युटिव्ह ला चीज काय. ठीक आहे. तर तुम्ही स्मॉल क्लास पासून लोअर क्लास पासून शिकल्या का. ऐका किती चिल्लर ला आहे. ऐका म्हणजे आपल्याला समजलं नाही की तेव्हा ला येते काम येते. ठीक आहे. ऐका कसा A इंटू C असेल आणि B इंटू C असेल मान के छोटो. ठीक आहे. फिलहाल गेली तेथून C आणि C कॉमन नाही निघेल का बाबा. चेक करा. तर C इंटू C कॉमन निघाला इंटू C वर. ठीक आहे. आणि अंदर खाली राहील A प्लस B. तर काय केलं पहा. ऐका. ठीक आहे. A इंटू C पहा ध्यान से देखो. A इंटू C प्लस B इंटू C. अरे A इंटू C प्लस B इंटू C तर सेम कहाणी आहे पहा. A इंटू C पहा A इंटू C. ठीक आहे. ओके. मी इथं A इंटू C झाला. सॉरी A. ओके. A एक मिनिट. ठीक आहे. A ओके इंटू. ठीक आहे. A इंटू इकडे आहे का. A इकडे पहा थोडस आपली गलती झाली. कोणती पहा इकडून पहा दाखवतो. A इंटू C असं समज. ठीक आहे. पटलं नाही इथपर्यंत क्लिअर आहे. A इंटू C मान थोडासा समज. ठीक आहे. कारण पहा नॉट Q सोबत P. ठीक आहे. प्लस हा प्लस. ठीक आहे. इथपर्यंत त्यानंतर पहा काय होईल. A इंटू ध्यान से देखो. A इंटू B हा B दिसत. ओके. याला कोणसा ला डिस्ट्रीब्युटिव्ह ला. ठीक आहे. समजा आता एवढा काम होता. आता ऐका नेक्स्ट पॉइंट उसके बाद आता इक्विव्हॅलंट त्याच्यानंतर पहा. ओके. आता सर कोटी ला लावता येईल तर एक हलकासा मला दिसतंय काय पहा की यावाल्या लाईनवर मी दाखवता काय पहा की सर सपोज दॅट P आर नॉट P आहे. मतलब समजा. ठीक आहे. जसं P ला जर T माना. ठीक आहे. आर याला एक मानस लागेल. अरे मानस लागेल ना. ठीक आहे. जेव्हा तुम्ही याला T मानल्या नॉट P तर P म्हणजे जर T आहे समजा तर मग नॉट P म्हणजे T नाही पाहिजे F पाहिजे. समजलं ना. मग येथे एक आपल्याला बॉक्स समजली बहुत महत्वाचा. कोणसा पाहिजे की सर TT TF FT आणि FF राहते. ठीक आहे. आणि FF मध्ये FF ला F राहते बाकी सर्व का राहते TT राहते. इथं कहाणी बहुत ही बढी आहे. ठीक आहे. इथं माहित पाहिजे. ठीक आहे. आर मध्ये FF ला F राहते बाकी सर्व T. ठीक आहे. पण मतलब समजा याचं तर काही कामच नाही. कारण पासून येतं जर T राहील तर येतं T राहील. ठीक आहे. पटलं ना. आणि येतं जर F राहील तर येतं F नाही राहत. ठीक आहे. म्हणणं काय पहा येतं जर T तर त्याच्या ऑपोजिट F आणि येतं जर F तर त्याच्या ऑपोजिट T. अरे अपोजिट ना कारण इथे T मानल्या तर F ना. मग मला सांगा अपोजिट आ तर आन्सर काय ते डंके की चोट पर T. तर याला म्हणतात कोणसा ला पहा ध्यान से देखो. आला याला म्हणतात कॉम्प्लिमेंट ला. कोणसा ला कॉम्प्लिमेंट ला. अँड Q जसा आहे तसा लिहा याला. आणि R P and नॉट Q. ठीक आहे. याला कोणसा ला म्हणू आपण कॉम्प्लिमेंट ला. कोणसा ला कॉम्प्लिमेंट ला. ला माहित पाहिजे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर.
आता सुनो मेरी बात, ठीक आहे. नेक्स्ट आता एंड कंडिशन आहे, इकडे पहा, हे समजला पाहिजे, ठीक आहे. पटलं. बॉक्स जर माहित असेल तर बिलकुल क्लिअर होते. आता ऐका, टी आहे आणि एंड क्यू आहे. एंडची कंडिशन पहा. आता हा मिटवूनच घेतो पहा. आता एंड मध्ये काय होते पहा, टी टी, टी एफ, एफ टी आणि एफ एफ, हेच तर गोष्ट राहते बरोबर. आता ऐका, जर सपोज दॅट सर हा टी आहे आणि हाही टी आहे, तर टी टी ला टी, ही गोष्ट क्लिअर. आणि मान के चलो जर सपोज दॅट इथं एंड आहे, ओके, हा टी आहे, हा एफ आहे, तर टी एफ ला एफ, टी एफ ला एफ आणि टी एफ 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 ला एफ असं राहतं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, बहुत ही बढिया. ठीक आहे, इथपर्यंत ऐका. आता मला सांगा, सुनो मेरी बात, इकडे जर टी आहे, ऐका बरं, सुनो, इकडे जर टी आहे तर इकडे टी असणारे कोण आहेत सर? याचं तर काही काम नाही, कारण एफ एफ वाले आहेत. ठीक आहे, ही गोष्ट समजता. ठीक आहे, पण इकडे टी आहे तर हे दोनच पाहिजे ना मी याच्यामधून मेरे प्यारे दोस्तो. ठीक आहे, मग टी एंड टी, टी शी येते, ध्यान से देखो, गोलाकोटी मारता, टी एंड टी टी येते आणि टी एंड एफ एफच येते. म्हणजे सर इकडचे येतात नाही का, म्हणजे टी एंड क्यू म्हणजे इकडचाच येईल, म्हणजे क्यू येईल. ओ नाईस. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे, समजलं ना. आर पी एंड नॉट क्यू. पण हा का सर आता कोणसाला? दॅट इज आयडेंटिटीला. आपली पहिचान नाही सुटत आहे तो. ठीक आहे, पटलं ना. क्यू, तर क्यू म्हणजे क्यू सा, याला म्हणतात आयडेंटिटीला. कोणसाला? आयडेंटिटीला. बहुत इझी आहे, फक्त समजा मी का म्हणता. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, आता सुनो मेरी बात. ठीक आहे, आता काय करणार आपण, इक्विव्हॅलेंट साइन देत जा. ठीक आहे, आता पहा क्यू. ओके, बिलकुल. आता पहा, हा जो रूल लावलो होतो कोणता, ए बी प्लस सी रूल होता असं. याच्या पहिलं मी उलटा घेतलो होतो. आता ऐका, ए इंटू बी प्लस ए इंटू बी प्लस डिस्ट्रीब्युटिव्ह ला पहा ए इंटू सी. ठीक आहे, यासोबत खोला लागेल ना, म्हणजेच काय होईल पहा, आता ए इंटू बी, ए इंटू प्लस ए इंटू बी प्लस ए इंटू सी. ओ नाइस. ठीक है, कौन सा ला? डिस्ट्रीब्यूटिव. पान ध्यान से देखो, ए इंटू बी प्लस ए इंटू सी. ठीक है, कौन सा ला? डिस्ट्रीब्यूटिव. बहुत ही बढ़िया, डिस्ट्रीब्यूटिव ला. हे जर नाही लिहिलं तर मार्क्स नाही भेटत भाऊ माझ्या. ठीक आहे, समजलं ना. हे लिहास लागते ला ला ला, जेवढे काय ला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता सुनो मेरी बात. ठीक आहे, आता आर वाली कंडिशन आली. ठीक आहे, तर आर मध्ये हात राहू द्या, कारण आपला फोकस तर प्रूफ तो आणल्यासारखं वाटत आहे. ठीक आहे, हलका आपला फोकस का आर वर. ठीक आहे, बहुत चिल्लर क्वेश्चन आहे. ठीक आहे, पटलं ना. तुम्ही फक्त याला कसं हार्ड वाटते मध्ये. ठीक आहे, चोमू क्वेश्चन आहे. ठीक आहे, समजा फक्त. ठीक आहे, का होईल पा, समजा आर कंडिशन आहे टी टी, टी एफ, एफ टी आणि एफ एफ. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आणि आर कंडिशन आहे, ध्यान से देखो आर. ठीक आहे, दिसताय ना. आता मला एक गोष्ट सांगा, क्यू जर टी झालं, माना क्यू जर टी झालं तर नॉट क्यू हा टी राहील का? नाही ना सर, कारण पहा, जर क्यूले तुम्ही टी मानल्या तर क्यू नाही पाहिजे म्हणते इकडे, म्हणजे हा तर राहीलच नाही. आणि समजा क्यू जर एफ असेल तर नॉट क्यू एफ राहील का? नाही ना, म्हणजे हाई कंडिशन राहणार. दोन खतम. ओके, मग आपल्याकडे दोन कंडिशन राहिले पहा, कोण से? हा जर टी तर हा एफ आणि हा जर एफ तर हा, अरे सॉरी, टी 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 एफ एफ टी पाहिजे. आय एम सॉरी. ठीक आहे, एफ टी पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. तपा, हा टी तर हा एफ आणि हा एफ तर हा टी. ठीक आहे, तर मग आता सुनो मेरी बात. ठीक आहे, काय ते पहा, टी आर एफ. आर मध्ये काय होते, एफ एफ ला एफ, बाकी सर्व टी टी होते. हा नियम माहित पाहिजे. ठीक आहे, तर मग मला सांगा, टी आर एफ तीस आणि टी आर एफ एफ आर टी तीस. ठीक आहे, मग याचा आन्सर काय? सुनो मेरी बात. ठीक आहे, याचा आन्सर काय? तर पहिलं जसा तसा लिहा, क्यू आर पी. ठीक आहे, तर इथे पहा, इथे कॉम्प्लिमेंटला येते. कसाला येते पहा, कॉम्प्लिमेंटला. इकडे पहा, एंड क्यू जसा आहे तसा लिहा. ठीक आहे, आता मला सांगा, क्यू जसा आहे तसा, अरे सॉरी, क्यू जसा तसा. ठीक आहे, क्यू आर नॉट पी. ठीक आहे, क्यू आर नॉट पी. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. तर याचा अर्थ काय? याचा अर्थ काय की टी ध्यान से पाने हेच मी दाखवलं, टी नाही का? ठीक आहे, ओके. अरे इथं टी, मग इकडे एफ, तर इकडे एफ, तर इकडे टी, येणीच टी आहे. ठीक आहे, तर कोणसा ला? कॉम्प्लिमेंट ला. ठीक आहे, बढ़िया, कॉम्प्लिमेंट ला लिया, कॉम्प्लिमेंट ला. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, आता सुनो मेरी बात. याच्या रेता ऐका, इकडे काही भानगड असू द्या, म्हणजे का मानून चालू, इकडे टी आहे समजा, टी एंड टी, तर चेक करा, टी टी ला टी एंड कंडिशन आहे. ठीक आहे, आणि टी एफ ला इकडे पहा. आता येथे पण गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, पटलं ना, की इकडे पहा, इथं दोनच कंडिशन यूज होतील. हाय यूज होणार नाही, कारण एफ आहे आणि हाच कंडिशन यूज होते. कोणती पहा, इकडे टी आहे ना. सुनो, इकडे टी आहे, तर टी वाल्या दोन कंडिशन ठेवलं पहा,
का टी राहील तर टीच येते. ठीक आहे, पटलं. ओके ओके, म्हणजे हा येते किंवा हा येते. आणि इकडे पासून तुम्ही पहिलं ऐका बरं, मग इथं कन्फ्युजन नाही झाला पाहिजे. ठीक आहे, ऐका. टी राहील तर टी येतात आणि टी एफ एन टी राहील तर एफ राहील, म्हणजे इकडचाच येतात. चेक करा. ठीक आहे, मी काय म्हणतो, टी एन टी म्हणजे इकडचाच टी येतात आणि एफ एन टी म्हणजे इकडचाच एफ येतात. म्हणजे याचा अर्थ सर धिस अँड धिस म्हणजे धिस कोणसाला कोणसाला. ठीक आहे, तर याला म्हणतात आपली पहिचान नाही सोडत आयडेंटिटीला. कोणसाला? आयडेंटिटीला. ठीक आहे, आणि फायनली सुनो, आता लास्ट मध्ये एक गोष्ट सांगत आहोत. चिवड्या करतो या खूपच्या. मला सांगा, ए प्लस बी करा नाही तर बी प्लस ए करा. अरे सुनो ना, 4 + 3 करा नाही तर 3 + 4 करा. 700 करा. मग याचा अर्थ सर उलटा जर मारलो ना, म्हणजे इक्विव्हॅलेंट पी आर क्यू जर केलो ना तर झाला सर प्रूफ. ठीक आहे, तर याला कोणसाला म्हणते? उलटा कम्युटेटिव्हला. ठीक आहे, कोणसाला? कम्युटेटिव्हला. ओके, पुरे ला क्लिअर. आणि तुम्हाला 4 मार्क खिशात. ठीक आहे, बहुत ही प्यारा क्वेश्चन होता. तुम्ही समजा एक व्हिडिओ पहा. ठीक आहे, बहुत ही चिल्लर क्वेश्चन होता. ठीक आहे, तर बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे मित्रांनो.